लोन घेतलेल्या व्यक्तीच्या नातेवाईक व मित्रांशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश। लोन घेतल्यानंतर जर एखादा हप्ता चुकला तर त्या लोन घेणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांना, शेजारी पाजारी यांना फोन करून धमकी देऊन अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून अश्लील भाषेमध्ये बोलून त्रास देण्याचा प्रकार बराच चालतो। यामध्ये लोन घेणाऱ्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण करण्याचा त्यांचा डाव असतो। बऱ्याच लोन घेणाऱ्या लोकांना याचा अनुभव आलेला आहे। या प्रकाराला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे। तसाच एक प्रकार ठाणे चितळसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा केला पर्दाफाश। आरोपींना केली अटक। चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन यामध्ये 2 जुलै 2024 रोजी असा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता। यामधील फिर्यादी महिला यांनी कोणतेही लोन घेतलेले नसताना काही इसम त्यांच्या मोबाईलवर फोन करून वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलून त्यांना नाहक त्रास देत होते। त्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे व त्यांच्या पथकाने महिलेच्या मोबाईल फोनवर येणाऱ्या मोबाईल नंबरधारक सुतारे यांना अंधेरीवरून बोलावून घेतले। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने हा मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी व्ही आय कंपनीची माहिती मागवली तेव्हा राहुल कुमार टिळकधारी दुबे या इसमाचे नाव पुढे आले। तो मोबाईल कंपनीचे सिम विकण्याचे काम करतो। कंपनीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना फसवून त्यांच्या नावाचे 2-3 सिम कार्ड काढत असल्याचे त्याने सांगितले। त्यातील एक सिम कार्ड ग्राहकाला देऊन उर्वरित सिम कार्ड लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीजन कॅपिटल भाईंदर पूर्व यांना दिल्याचे सांगतो। पोलिसांनी त्याला अटक करून टेलिकॉल सेंटर येथे छापा टाकला असता कॉल सेंटर पालक शुभम कालीचरण ओझा वय 29 याने सिम कार्ड हे लोन रिकव्हरी करता वापरल्याचे सांगितले। अमिता मंगलाम पाठक वय 33 वर्ष टेलिकॉलर राहणार मालाड यांच्याकडे स्लाइस फायनान्स, कोटक बँक, IDFC फर्स्ट यांचे लोन रिकव्हरी करण्याचे ॲग्रीमेंट मिळाले आहे। त्यांनी फिर्यादी यांनी कोणतेही लोन घेतले नसताना त्यांना शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले। या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत माहिती देत असताना पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरमधील इसम हे पुरुष व महिलांना अर्वाच्य शिवीगाळ अथवा अश्लील भाषेत बोलत असतील त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी। जुलै 2024 रोजी आपल्याकडे कंप्लेंट दाखल झाली। अँटी एक्स्टॉर्शन सेल गुन्हे शाखा ठाणे इथे एक कंप्लेंट आहे। त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ आणि अश्लील भाषेमध्ये बोलायला अननोन फोनवरून एका व्यक्तीनं शिवीगाळ केली होती। त्या अनुषंगानं अँटी एक्स्टॉर्शन सेलचे सिनियर PI मालोजी शिंदे साहेब, क्राईम PI वनिता पाटील मॅडम, PI टरमाळे साहेब आणि पूर्ण टीम त्यांची यांनी या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला 732/24, 504, 506, 509, 420 याच्यामध्ये आणि त्या अनुषंगानं तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका एजंटकडून इश्यू झालेला आहे। राहुल दुबे नावाचा वोडाफोन इंडियाचा तो एजंट होता आणि त्याच्याकडून सिम इश्यू झालेला आहे। त्याला आपण ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिजिनल कस्टमरच्या नावे दुसरं बोगस सिम काढून असे 25 सिम जवळजवळ त्यांनी सिटीजन कॅपिटल भाईंदर इथली एक संस्था आहे त्यांना त्यांनी ते 25 सिम प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते बोगस सिम आहेत। त्यानंतर आपण सिटीजन कॅपिटलचा अमित पाठक नावाचा कर्मचारी आहे त्याला यामध्ये अरेस्ट केलं आणि शुभम ओझा नावाचा त्याचा सिटीजन फायनान्सचा मालक आहे त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलं। तर अशी माहिती समोर आली की हे जे सिटीजन कॅपिटल जे आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात। याच्यामध्ये स्लाइस फायनान्स, कोटक बँक, IDFC फर्स्ट या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून ही आउटसोर्सिंग करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये यांनी वोडाफोन इंडियाला सिम प्रोव्हाइड करण्यासाठी अप्लाय केलं होतं सिटीजन कॅपिटलने, परंतु त्यांची रिक्वेस्ट अमान्य झाली होती। त्यामुळे यांनी त्या एजंटला राहुल दुबेला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून बोगस 25 सिम त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस सिम असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉई आहे त्यांनी रँडमली त्या डेटामध्ये जो नंबर मिळाला कंप्लेंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर लेडीज आहे आणि मग अश्लील बोलणं आणि शिवीगाळ करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे। अतिशय
चांगला तपास याच्यामध्ये करून आपण याच्यामध्ये सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि आता पुढं याच्यामध्ये ह्या ज्या फायनान्स कंपनी आहेत त्यांनी जो डेटा शेअर केलेला आहे याच्या अनुषंगानं लिगल आम्ही माहिती घेत आहोत की अशा पद्धतीनं डेटा शेअरिंग अलाव आहे नाही आहे आणि कुठला डेटा शेअर करणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये पुढं तपास चालू राहील आणि जशा पद्धतीनं माहिती येईल आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात. चोरी करण्यासाठी आउटसोर्स करणं हे ठीक आहे, परंतु त्याचा मिसयूज करून असं नागरिकांना त्रास देणं हे निश्चित स्वरूपामध्ये ही इलिगल गोष्ट आहे आणि याच्यामध्ये आपण कायदेशीर नागरिकांचे हक्क आहेत त्या अनुषंगानं नागरिक पोलिसांच्याकडे दाद मागू शकते, बँकांकडे दाद मागू शकते. अशा पद्धतीनं अर्वाच्य शिवीगाळ करणं आणि अश्लील बोलणं हे रिकव्हरी एजंटना कुठल्याही प्रकारे त्यांना अलाव नाही आहे. नागरिकांना मी हेच सांगेन की अशा पद्धतीच्या तक्रार असतील तर आपण निश्चित स्वरूपामध्ये पोलिसांच्याकडे आपण तक्रार नोंदवावी किंवा कन्सर्न बँकेमध्ये ही याची तक्रार आपण नोंदवावी. अगोदरही सांगितलं की याच्यामध्ये लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत, आरबीआयच्या गाईडलाईन्स काय आहेत, डेटा आपण कुणाकुणाला बँका देऊ शकतात आणि अशा पद्धतीने रिकव्हरी एजंटना डेटा कितपत दिला जातो आणि कितपत लिगल आहे प्रोव्हिजन त्या चेक करू आणि जर त्याच्यामध्ये काही इलिगल आढळलं तर निश्चित या बँकेंना आम्ही लिगली याच्यामध्ये आम्ही नोटिसेस इश्यू करू. सर प्रश्न एका ज्योतिषाला 10 लाखाची खंडणी काहीतरी मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागितली तक्रार देखील आपल्याला दिली आहे. याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की त्याची कंप्लेंट लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे आलेली आहे, त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात असं काही झालेलं निश्चित स्वरूपामध्ये अजून तरी आम्हाला आढळलेलं नाही आहे. समोरच्या कंप्लेंटला आम्ही विचारलेलं आहे की म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी बाहेर ही बातमी देण्याच्या अनुषंगाने दिलेली आहे असं माझं तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी लक्षात येतं. तर आम्ही याच्यामध्ये तपास करत आहोत आणि अशा स्वरूपात कुठलंही नाव घेऊन कुणाचं काही कुठल्या पद्धतीची वसुली वगैरे काही झालेली. सर ते सीसीटीव्ही फुटेज आहे त्यांच्या ऑफिसला गेलेले, तो व्हेरिफिकेशन चालू आहे. ते तुम्ही डायरेक्टली एखादा कोणी काय कंप्लेंट देईल त्याला शेवटी लिगल आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन मधून जे काय रिव्हील होईल ते लिगल राहील. कोणी म्हणतं की असं झालं तसं झालं त्याला महत्व नाही. ओके सर मध्ये मला जरा एक सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार संघटना, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे निर्देश. शाळांमध्ये जागृत उपक्रमाचे आयोजन करण्याची केली सूचना. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार संघटना, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याने
हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याकडे आपण मार्गक्रमण करू शकतो, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली 2024 मार्च महिन्यात प्रसिद्ध केली आहे. सर्व मूर्तिकार, मूर्ती विक्रेते यांना या संदर्भात माहिती दिली आहे. याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ज्ञ यांनी पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. हे प्रयत्न सुरू ठेवून जास्तीत जास्त संवाद साधला जावा, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेतील विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत सोमवारी सायंकाळी नागरी संशोधन केंद्र येथे झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे यांच्यासह सर्व उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पर्यावरण विभागाने सक्रियपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक उपक्रम करावेत. महापालिकेच्या शाळा व इतर शाळांमध्ये एकाच दिवशी त्या संदर्भात उपक्रमाचे आयोजन करावे. त्यात नाटिका स्पर्धा, रांगोळी अशा कोणत्याही स्वरूपात विद्यार्थी आणि शिक्षक यांना व्यक्त होण्याची मोकळीक द्यावी. या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घरोघरी जाईल, तसेच भविष्यातील नागरिकांच्या मनात त्याविषयी आत्मीयता निर्माण होईल. त्या दृष्टीने पर्यावरण विभाग व शिक्षण विभाग यांनी नियोजन करावे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, गणेशोत्सव मंडळाची संघटना, मूर्तिकारांची संघटना यांना एकत्र आणून त्यातून हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्याच्या मार्गातील समस्या, अडचणी जाणून घ्याव्यात, म्हणजे त्यावर तोडगा काढता येईल, असेही दिनांक 8 जुलै 2024 रोजी ठाणे महापालिकेचे नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे महानगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF यांचे मार्फत विविध आपत्तीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी माननीय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, माननीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी, ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय विभागाच्या आशा वर्कर्स, प्रसाविका, विविध कॉलेजचे NCC आणि NCC विद्यार्थी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणामध्ये आपत्ती काळात अशा प्रकारे मदतकार्य व बचावकार्य करावे, तसेच उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा कसा उपयोग करावा याबाबत माहिती देण्यात आली. उसके शर्ट के बटन है, ऊपर के एक को बटन को खोल देना है, क्योंकि गले में क्या आपका यहाँ पे रेस्पिरेटरी सिस्टम है, उसको रोक सकता है. अभी क्या करना है, उसका सीट क्या करना है, थोड़ा सा हल्का उठाना है और पीछे की तरफ आपको क्या करना है, इस प्रकार से खींच देना है. तो ये क्या करना है, कम शॉर्ट डिस्टेंस है, कम जगह में हमें क्या करना है, उसको खींचना है, बाहर लेना है. तो इस प्रकार पोजीशन आप बना सकते हैं. हा जी शेल ड्रग आहे, शेल ड्रग जी दाला भूकंप आल्यानंतर कन्फाइंड स्पेस बनतात. तिकीट घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, नोट बांधायची आहे, गाठ बांधायचा त्या ठिकाणी. गाठ बांधल्यानंतर एक गाठ आणि पुन्हा एक शेवटी गाठ, दोन अशा गाठी बांधायच्या. दोन्ही साईडला रोल करायचे आतल्यामध्ये कंबल ब्लँकेट. अनकॉन्शियस विक्टीम आहे, बेशुद्ध विक्टीम आहे, त्याला तुम्हाला काढता आलं पाहिजे. असं कंबल ड्रग याला म्हणते. ये कहाँ करना है, जहाँ पे निकालने की जगह बहुत कम है, संकरी जगह है, उस जगह में इसको यूज करना है. बच्चे है, बुढ़े व्यक्ति है, असला तरी घेऊन जाऊ शकतो. त्याचे हात असे लॉक करायचे तुम्हाला, असे हात लॉक करून तुम्हाला ती बॅग टाईप मध्ये विक्टीमला घेऊन द्यायचं. नेक्स्ट आहे विक्टीमला लक्ष द्या पुढं. अशा पद्धतीने पाय लॉक करायचे, अशा पद्धतीने एक हाताने त्याला बाहेर घेऊन. ठीक आहे, टू हँड कॅरी झालं. फ्री हँड बसल्यानंतर ह्या पद्धतीने विक्टीम बसवायचा आणि हा हात फ्री आहे, ह्या पायाला स्प्लिंट लावलेले आहे. स्प्लिंट सांगितलं ना आता. अगर ह्या पायाला स्प्लिंट लावले तर या रिस्टिवरचा हात फ्री आहे. विक्टीम अनकॉन्शियस असला तर त्याचे पाय दोन्ही ह्या साईडला येते, एका विक्टीमचे पाय दोन्ही. आणि विक्टीम
सावध आहे, कॉन्शियस आहे, पण थोडं मोठं फोल्ड करायचं आहे तुम्हाला, म्हणजे अंतर गॅप जास्त ठेवायचं, अशी चेअर बनवायची आणि विक्टीमला आरामात असं. जनसेवक आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने मी होणार ठाण्याचा टॉपर शैक्षणिक वर्ष 2023 या स्पर्धेमध्ये 12वीमध्ये गुणवत्ता 7 जुलै 11 ते 2 या वेळेत खडकरी भागातील नेते तर हा कार्यक्रम आयोजित होतोय ते पंढरीनाथची. अनुष्का वैभव खरं तर विद्यार्थी दशकेमध्ये पटकावला तर हा 12वी सायन्स उपक्रम जो आहे तो खऱ्या अर्थाने या शहरामधल्या विद्यार्थ्यांकरता पण आहे आणि शिक्षक आणि शाळांकरता पण आहे. केवळ एक उपक्रम करून आम्ही मंडळी थांबणारे नाही आहे, पण मी स्वतः शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे विद्यार्थी घडला पाहिजे त्याला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर श्री सुभाष गाडे, ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील, कोचिंग क्लास संचालक संघटना अध्यक्ष सतीश देशमुख सर, भाजपा ठाणे शहर चिटणीस संतोष साळुंके, सचिन केदारी, प्रेरणा संस्थेचे सदस्य धीरज महालकर, अंकित परब, आशिष थत्ते, शिवाजी मोरे, सुधाकर भोसले, शेखर साळगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ पवार यांनी दिली आहे. मी होणार ठाण्याचा टॉपर हा आमचा एक 2 वर्षापासूनचा एक अभिनव असा उपक्रम ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुरू केला. 10वी आणि 12वीमध्ये ज्यांना सर्वोत्तम गुण मिळतील पहिल्या 10 जणांना त्यांना आम्ही पुरस्कार देतो, त्यांना सन्मानित करतो आणि त्यांनाच नाही तर संस्था आणि त्या संस्थेतल्या शैक्षणिक शाळेतले शिक्षकांचा देखील सन्मान करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील चढावड लागते, त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम आहे. जसं आम्ही सराव परीक्षा घेतो, या सराव परीक्षेमध्ये 2000 विद्यार्थी सहभागी होतात, तसंच या ठिकाणी मुलांनी अधिक आणखीन अभ्यास करून टॉपर होण्याकरता मार्क मिळवावेत अशा प्रकारची ही एक प्रोत्साहनात्मक स्पर्धा घेतो आणि त्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातले आमचे विद्यार्थी मागे नाहीत. 100% गुण मिळवणारे देखील ठाण्यामध्येच 2 विद्यार्थिनी निघाल्या आणि त्याच्यामुळे एक प्रकारे एक शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून होतंय आणि अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात. त्याच्यानंतर संतोषची एक बाईट घ्या. बरोबर आहे. पवारसाहेब काय सांगाल कार्यक्रमाबद्दल? मी होणार ठाण्याचा टॉपर ही जी स्पर्धा आहे ठाणे शहरातील माननीय आमदार संजय केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून प्रेरणा संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आली. प्रचंड उत्साहात 2 वर्ष ठाणे शहरातील शाळा टॉपर विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. केळकर साहेबांचं एक शैक्षणिक धोरण आहे की ठाणे शहरामध्ये जे विद्यार्थी आहेत ते उद्याचे आदर्श पालक आहेत आणि त्यांना कुठेतरी एक मोठं व्यासपीठ मिळावं, त्या व्यासपीठाच्या माध्यमातून टॉपर विद्यार्थ्यांचा, पालकांचा, शिक्षकांचा सत्कार व्हावा आणि हेच विद्यार्थ्यांना पुढे प्रेरणा मिळावी त्यांच्या भावी आयुष्यामध्ये शिक्षणासाठी. म्हणून मागच्या 2 वर्षापासून हा जो मी होणार ठाण्याचा टॉपर हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याला ठाणे शहरामधून प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि केळकर साहेब प्रेरणा संस्थेच्या पाठीचे भक्कमपणे उभे असल्यामुळे हा आम्ही उपक्रम या ठिकाणी करू शकलो. प्रेरणा संस्थेचे सगळे सहकारी माझे मित्र संतोष साळुंके यांचं खूप मोठं योगदान असतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर मी संपूर्ण शाळा, ठाणे शहरातील सर्व शाळा, विद्यार्थी, पालक तसेच आमचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो की या कार्यक्रमाला सर्वांचा हातभार लागला. धन्यवाद. नमस्कार, मी रिद्धी गणेश सावंत. मी वर्धकमध्ये गेली 26 वर्ष क्लासेस रन करते, सोशल कॉमर्स नावाने. सो हे जे उपक्रम सुरू आहेत संजय केळकर सरांच्या आणि पंढरीनाथ सरांच्या मदतीमुळे, त्यामुळे मुलांना भरपूर फायदा होत आहे. सो असंच उपक्रम सतत
सुरू राहावे अशी मी विनंती करते. थँक्यू. नमस्कार, मी सौ रिद्धी गणेश सावंत. मी सुश्री कॉमर्स क्लासेस गेली 26 वर्ष रन करते आहे. सो हे जे मुलांसाठी एक्झाम्स घेतल्या जातात त्याचा मुलांना खूप फायदा होतो, त्यामुळे मुलांचे ॲग्रिगेट पर्सेंटेज वाढतात. सो मी आभारी आहे केळकर सर आणि पंढरीनाथ सरांचे. धन्यवाद.